नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कल्याणी आणि आज आपण गुडघ्यांच्या समस्यांबद्दल डिस्कस करणार आहोत. काय असतं की जसं जसं वय वाढतं तशा गुडघ्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या अतिशय कॉमन होऊन बसतात. जसं की चालल्यानंतर गुडघ्यांवर सूज येणे, अतिशय वेदना होणे, थोडं चाललं तरी गुडघे भरून येणे, पाय भरून येणे, सुजणे, वेदना होणे. मग थोडंसं पेनकिलर घेतलं किंवा बाम लावल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं. कधी कधी असंही होतं की आपण झोपलोय, वाकलोय किंवा काहीतरी मूवमेंट करत आहोत, खटकन गुडघ्यांमधून आवाज होतो ना. ह्याला आपण नी क्लिकिंग म्हणतो. पण हा वेदनारहित असतो. असं का? बघून घेऊया नेमकं का असं होतं. ह्याची कारणं काय असतात. तर गुडघ्यांमध्ये नी जॉईंटमध्ये एक फ्लुईड असतं ज्याला आपण सायनोवियल फ्लुईड म्हणतो. हे जे सायनोवियल फ्लुईड असतं त्यामध्ये गॅस बबल्स क्रिएट होतात. ते जेव्हा फुटतात त्या टाईमला असा आवाज येऊ शकतो. दुसरं म्हणजे लिगामेंट्स किंवा टेंडन्स, स्नायू किंवा जोडणारे तंतू जेव्हा हाडांवरून सरकताना असा आवाज येऊ शकतो. तिसरं म्हणजे कार्टिलेज, काही प्रमाणात ते झिजल्यानंतर, वियर झाल्यानंतर, कार्टिलेज वियर जर मायनर झालं असेल किंवा घोट्याची हालचाल होणे म्हणजे जी वाटी असते, पटेलाची मुवमेंट होणे, त्यावेळी सुद्धा असं होऊ शकतं. पेन, स्वेलिंग, स्टिफनेस, जे वेदना, सूज, जडपणा असेल तर कुठेतरी आर्थरायटिसमुळे सुद्धा असं होऊ शकतं. काय करायला हवं. आपली जी नी आहे, जो गुडघा आहे, त्याच्या अराउंड जे मसल्स आहेत, जे स्नायू आहेत, त्यांना मजबूत करणं हा एक पर्याय आहे. सायकलिंग करणं किंवा चालणं ह्यासारखे हलके व्यायाम करणं हा एक पर्याय आहे. वॉर्मअप करणं म्हणजे स्नायूंना उष्णता देणं हा एक पर्याय आहे. हेल्दी डाएट, हेल्दी वेट, जास्त वजन न देणं गुडघ्यांवरती हा एक पर्याय आहे. काय टाळलं पाहिजे आपण. पेन किंवा स्वेलिंग असेल तर अजिबात आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. जम्पिंग ऑन हार्ड सर्फेसेस म्हणजेच उडी मारणं किंवा जास्त पायऱ्या फास्टमध्ये चढणं, जोरदार हालचाल करणं हे टाळलं पाहिजे. ओव्हर स्ट्रेचिंग, घोट्यावरती ताण येईल असं जास्त वाकणं, ओव्हर एक्सटेंड करणं नीला, हे टाळलं पाहिजे. विदाऊट पेन जर तुम्हाला क्लिकिंग होत असेल तर हे नॉर्मल आहे. कारण पेन किंवा स्वेलिंग ह्या ड्युरिंग जर क्लिकिंग होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना नक्की व्हिजिट केलं पाहिजे. कारण क्लिकिंग हे गुडघ्याच्या झिजेशी रिलेटेड असू शकतं.